गाईज आता संध्याकाळचा टाइम आहे तर आपण आता आपल्या कोंबड्यांना खायला द्यायला चाललेलो आहे. तर इथे पाहू शकता ही कोंबडी आपली उभवण्यावर बसलेली. तिचे पिल्ले आता निघलेले आहेत. पाहू शकता त्यांना आपण आता उचलणार नाही, उद्या उचलू. चला आता दुसरी पिल्ली दाखवतो तुम्हाला. पाहू शकता या ठिकाणी आपली पिल्ली आहेत. तर गाईज आपल्या या कोंबडीच्या खाली आपल्या 7 पिल्ले आहेत. पाहू शकता किती सुंदर आहे. पाहू शकता आपण आता संध्याकाळचा टाइम आहे तर आता त्यांना आपण खायला देऊ. ही पिल्लं तर माहीतच असतील तुम्हाला. पाहू शकता आणि आपण खाली ठेवलेली ती पिल्लं आहे. पाहू शकता काही. आणि आपल्याकडे एक अजून एक पिल्ला आहे. पाहू शकता त्याला याच्यात ठेवलेलं आहे. पाहू शकता आता आपण यांना खायला देऊ संध्याकाळचं. पहिले यांची पाण्याची भांडी काढून घेऊ आपण, कारण की आता थंडीचा दिवस चालू आहेत तर पाणी थंड होतं. सकाळी पक्ष्यांनी पिल्यावर त्यांना आजार होऊ शकतो. त्यासाठी आपण आता त्यांचं काढून टाकू पाण्याचं भांडं, पडद्यावर भेटतो. पाहू शकता या वरच्या कोंबडीला आपण खायला दिलेलं आहे. तर आता आपण त्यांना खालच्यानं देऊ. सो गाईज तर आपण खालच्यानं पण दिलेलं आहे. पाहू शकता खालच्यानं पण दिलेले आता खायला आपण. आणि हे आपले वरचे यो 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 पाहू शकता आता आपण या पिल्ल्याला पण देऊ खायला. तर आता आपण यांना पण देऊ खायला. यो 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 पाहू शकता 8 पिल्ले आहेत. किती सुंदर आहेत पाहू शकता. आता यांचा खाऊन झाल्यावर आपण आता त्यांना बंद करू. काहीच आपण आता त्यांना सर्वांना खायला दिलेले. तर आता आपण पाहू शकता आता थोड्या वेळात भेटू आपण. सो गाईज आता आपण परत कोंबड्यांजवळ आलेले. आता आपण लाईट लावू. किती कचरा आहे ना, आता तो आपण झाडू आणि आतमधली पण सफाई करू, खालची पण करू. चला साफसफाई करतो आता. सो गाईज तर आता पहिले आपण वरची साफसफाई करू. आता करतो मी. रात्रीच्या टायमाला साफसफाई केली ना आपण तर कोंबडी जास्त मस्ती करत नाही. नाहीतर कोंबडी इकडून तिकडून पळतात नुसती. आपण रात्रीच करतो साफसफाई. पाहू शकता काय साफसफाई झालेली आपली. वरतून वरची आता खालची करू आपण. पाहू शकता काहीच कचरा राहिलेला नाही. सो गाईज तर आता पॅक करतो ना.
अशा प्रकारे आपण पॅक केलेलं आहे त्यांना एकदम व्यवस्थित. ही पिल्ली पाहू शकता कशा प्रकारे बसलेली आहे, कोंबडी पण आहे एकदम सुंदर. आता यांना पण आपण पॅक करू. पाहू शकता किती कचरा आहे, तर आता आपण तो कचरा साफ करू. त्यांची आता भांडी आता त्यांची भांडी आपण साफ करू. आता झाडू मारू. तर आपला त्यांना आपण खायला दिलेलं जे उरलेलं आहे ना, ते आपण एकाच जागेवर जमा करू. सकाळी त्यांना खोलल्यावरती खातील. गाइस एकदम साफसफाई केलेली आहे. आता आपण पाहू शकता जो पिल्ला अजून इथे खातोय. दोन्ही कोंबड्यांना आपण पॅक केलेलं आहे. तर आजच्या ब्लॉगचा आपण एंड इथेच करू.